प्रशासनाला एकच प्रश्न विचारला, या खानापूर, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नको आणि आम्हाला एकही इंच जमीन द्यायची नाही अशा प्रकारच्या हरकती नोंदवलेल्या होत्या। आणि त्या हरकतीला उत्तर देत असताना जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 आणि 2 जूनला प्रत्येक शेतकऱ्याला त्या नोटिशीचं उत्तर दिलं की अजूनही अधिसूचना निघालेली नाही आहे, त्यामुळं तुमच्या जमीन अधिग्रहित करायचा प्रश्नच उद्भवत नाही आहे, तेव्हा तुमचा अर्ज निकाली काढलेला आहे असं कळवलेलं आहे। मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारलं, तुम्ही काय जिल्हाधिकाऱ्यापेक्षा मोठे झाला का? एका बाजूला जिल्हाधिकारी सांगतात आम्ही रीतसर हरकती घेतल्या तर त्याला उत्तर देतात की अधिसूचनाच नाही, त्यामुळे तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। आणि दुसऱ्या बाजूला रात्री अपरात्री तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर कुठल्या अधिकारानं जाता, तुम्हाला कुणी अधिकार दिला? त्यावेळी त्यांनी थातूर मातूर उत्तरं दिली आणि आम्ही संवाद साधायला गेलो होतो, शेतकऱ्यांची समजूत काढायला गेलो होतो, अशा प्रकारचं उत्तर दिलं। अरे समजूत काढायला तुम्हाला रात्रीची वेळ वाचली काय? आणि समजूत काढण्यासाठी तुम्हाला शेकडो पोलिसांचा फौजफाटा, दंगल निवारण पथक कशासाठी लागतं? हा जाब त्यांना आम्ही विचारला, त्यावर ते निरुत्तर झाले। त्यांना आम्ही सांगितलं एक प्रोसिडिंग तयार करा आणि या खानापूर तालुक्यातला एकही शेतकरी 1 इंचसुद्धा जमीन देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, त्यामुळं सर्वे करायला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध आहे। जमीनच द्यायची नाही तर सर्वे करायचा प्रश्न येतोयच कुठं? त्यामुळं सर्वे करायला विरोध आहे आणि सर्वे करायला आम्हाला ते येऊन देत नाही असं स्पष्ट शब्दामध्ये शासनाला कळवा असं त्यांना सांगितलं, त्यांनी ते कबूल केलेलं आहे। आता नेमकं काय ठरलं? आता आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत सरकारनं काही निर्णय घेतला तरी आमच्या शेतामध्ये कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला पाऊल ठेवून देणार नाही। एकतर संविधानानं आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत, आमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा निश्चितच आम्हाला अधिकार आहे आणि त्या अधिकाराला अनुसरून आम्ही कुणाला येऊन देणार नाही। आणि रात्री अपरात्री दहशत माजवण्यासाठी हे खाकी गुंड जर का आमच्या वाड्या वस्तीवर यायला लागले तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन त्यांचाही बंदोबस्त करू असा इशारा आम्ही दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांना आपण अडवणार म्हणून तुम्ही सांगितलं, त्यांना सांगितलं की तुम्ही अशी सातत्यानं जर आगळीक करायला लागला तर मी असं ऐकलंय की सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री येणार आहेत, त्यावेळी आम्हाला मग मुख्यमंत्र्यांना भर सभेत घुसून जाब विचारावा लागेल असा इशारा दिलेला आहे। गट लॉक केल्याचं शेतकरी तक्रार करतायत, ज्या मार्गावर शेतकऱ्यांनी गट लॉक केल्याचे तक्रारी केल्या त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं, कारण ते उत्तर सांगू शकत नाहीत गट लॉक केलेला म्हणून, कारण अधिसूचना निघाल्याशिवाय गट लॉक करता येत नाही। परंतु बेकायदेशीररित्या गट लॉक करण्याचा प्रयत्न करत आहेत ते। त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना मी तातडीनं एक पत्र लिहितो आणि कुठलाही गट आम्ही लॉक केलेला नाही असं कळवतो। त्या पत्राची कॉपी घेऊन संबंधित सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेला जाऊन आम्ही जाब विचारू, जर शासनानं गट लॉक केलं नाही तर तुम्हाला कर्ज नाकारायचा अधिकार कोणी दिला? खरीपाच्या तोंडावर जर तुम्ही कर्ज नाकारायला लागला तर जिल्हा बँकेला सुद्धा आम्हाला मग बघून घ्यावं लागेल। शक्तीपीठ विरोधात तुम्ही गेली 2 वर्ष हा सगळा लढा देताय, आता या लढाई प्रत्यक्षात बांधावर लढाई व्हायला सुरुवात झालेली आहे। हा सगळा रोष किती प्रमाणात आहे, काही प्रमाणात आता बघितलं देखील प्रशासनानं, आता तरी प्रशासन शहाणं होईल असं वाटतं का? मला असं वाटतं की या घटनेवरनं प्रशासनानं शहाणपणा घ्यावा। मी पुन्हा सांगतो, पोलिसांना कर्तव्य दक्षता दाखवायची असेल तर गुंडापुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी दाखवा। अरे तरण्याच्या पोरी पळवून नेल्या जात आहेत, अल्पवयीन मुली गायब झालेल्या आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही, तिथं तुमची मर्दुमुखी दाखवा। अंमली पदार्थ राजरोस विकले जात आहेत, ड्रग पेडलर खुलेआम फिरतायत, त्यांच्या मुसक्या आवळा। आणि मी त्यांना सांगितलं की मला 1 तास वेळ द्या, या विटा शहरामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा ड्रग इथं मी गोळा करून मी इथून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर राहणारा माणूस आहे, तरीसुद्धा 1 तासात मी तुम्हाला पाहिजे तेवढा ड्रग या शहरातनं गोळा करून दाखवतो। मग हे काय चाललं आहे? तुमच्या बुडाखाली आग लागल्या त्याची पहिला चौकशी करा आणि मग शेतकऱ्यांची जमिनी लुटायला जा असा त्यांनाही इशारा दिलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक लाड, शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचा जो खानापूर तालुक्यात एल्गार चालू आहे, त्यानिमित्तानं आम्हाला आज सकाळी असं निदर्शनास आलं की कोणतीही शेतकऱ्यांची मागणी नसताना
शक्तिपीठचा ड्रोन सर्वे या ठिकाणी आमच्या शेतातून जातो आहे. माता भगिनींनी लक्ष ठेवलं आणि त्या सर्वेला विरोध करण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न झाला त्यामध्ये शासनानं आमच्याशी हातघाई केली. आमच्या माता भगिनींना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट केल्यामुळं भाग्यनगरमधल्या महिला आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आणि आज सकाळी तुम्ही बघू शकता की 2 वाजता दुपारी तहसीलदार कार्यालयावरती धडक मोर्चा आम्ही घेऊन आलेलो आहे. शक्तिपीठ महामार्ग हा कुणीही मागणी केली नसताना हा आमच्यावरती का लादता आहे हा पहिला प्रश्न आहे. समांतर रोड जो नागपूर गोवा आहे तो तिथं कुत्रं फिरत नाही, त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅफिक वळवावं. या ठिकाणी महापुराचा प्रचंड मोठा धोका होणार आहे. पलूस तालुका सगळा संपणार आहे. ज्या पद्धतीनं माशाच्या जाळ्यात ज्या पद्धतीनं मासे धरले जातात त्या पद्धतीनं माणसं आम्हाला महापुरामध्ये वाचवावी लागतील. मग तुम्ही तुमची ड्रोन शूटिंग त्या ठिकाणी करणार का हा आमचा प्रश्न आहे. आणि पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक समस्यांना या ठिकाणी खानापूर, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्याला जावं लागणार आहे. याची आम्हाला चिंता आहे. खऱ्या अर्थाने 1,10,00,000 कोटीचं कर्ज ह्या शासनावरती ह्या शक्तिपीठच्या माध्यमातून होणार आहे. आणि 2029ची निवडणूक तुम्हाला जिंकायची आहे. त्यामुळे तुम्ही जे काढलेलं जे अभियान आहे त्याला आमचा विरोध आहे. ही क्रांतिकारकांची पंढरी आहे, ही क्रांतिकारकांची भूमी आहे. ह्या भूमीला आंदोलन नवीन नाहीत. मग तुषार जोशीसारखे तुम्ही अनेक वादग्रस्त जरी अधिकारी आणले तर त्यांनी तुफान सेनेचा अभ्यास करावा. मी एका तुफान सैनिकाचा नातो आहे म्हणून या ठिकाणी आंदोलनातला एक छोटासा भाग म्हणून या ठिकाणी गेले महिनाभर लढतोय. सकाळी 5:30 वाजता मला अटक करायला पोलीस आलते, परंतु मी त्यांनाही खऱ्या अर्थानं बुरून उरलो आणि आंदोलनामध्ये पुन्हा सहभागी झालो. त्यामुळं एकट्या दीपक लाडला अटक केली तरी खऱ्या अर्थानं हजारो दीपक लाड पुढे येतील आणि शक्तिपीठ आमच्या तालुक्याच्या मानगुटीवरून हे बूथ आम्ही हाणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सरकारला काय इशारा आहे? सरकारला असा इशारा आहे की या ठिकाणी जमीन कोणत्याही झेरॉक्स मशीनमधून कॉपी काढून मिळत नाही. ती पूर्वजांनी जपलेली आहे. खऱ्या अर्थानं आमच्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी 7-8 पिढ्या त्याच्यावरती प्रेम केलं. ती परंपरा आम्हाला पुढे न्यायची आहे. आणि अशी परंपरा असताना जर तुम्ही आमच्या संस्कृतीला हात घालत असला, काळ्या आई जो नातं जे आम्ही सांगतो त्याच काळ्या आईला तुम्ही जर हात घालत असला तर आम्ही तिचे पुत्र आहे. एक पाऊल पुढं होऊन सरकारशी मुकाबला करायला आम्ही तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.